बॅटर जरी एक असलं ना तरी आपण याच्यातनं मल्टिपल पदार्थ बनवू शकतो आणि आपल्याकडे ना बऱ्याच वेळा संडेला हाच नाश्ता असतो। तर मी पण इथे ना डोश्याचा नाश्ता करून घेतला आणि मग आम्ही गेलो आयकियाला। आणि आयकियाला गेल्यानंतर ना इथून या सेक्शनमधनं ना माझी नजर पण हटत नव्हती आणि इथून माझा पाय पण निघत नव्हता आणि इतकं सुंदर सुंदर हे प्लांट्स दिसत होते ना की काय सांगू। त्याच्यानंतर मग आम्ही इथून निघालो लवकरात लवकर, कारण आम्हाला जायचं होतं लारण्याकडे, कारण लारण्याने घेतलेला नवीन OTG आणि तिने तो 17 लिटरचा एक OTG घेतलेला। जर तुम्हाला पण अशी OTG बद्दल डिटेल माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, एखाद्या ब्लॉगमधनं मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन। आत्ता जे नवीन नवीन OTG आलेत ना त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे ऑप्शन्स पण अवेलेबल आहेत। माझ्याकडे आहेत ते खूप जुने OTG आहेत, म्हणजे मी आता लेटेस्टमध्ये तर अजिबात घेतलेला नाही आहे। जवळपास माझ्याकडे एक जुना आहे, त्याला 10 वर्ष पण झाली असतील। त्याच्यानंतर हे ना एक असं खेळणं आहे लहान मुलांचं खेळायचं, तर काय काय खेळणी निघतात ना की काय आता सांगणार बघा। हे 150 रुपयाची ही वस्तू होती, हे वरती असं पाणी भरून ठेवायचं आणि मग याच्यातनं पाणी निघणार। तर उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते, बाय बाय।